समाजाच्या अंधाऱ्या विचारधारेतून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी 18व्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी उचललेलं धाडसी पाऊल. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे एस्थेर पॅटर्न गर्ल्स हायस्कूल. कोल्हापूरचा इतिहास बदलणारी, मुलींना शिक्षणाचा आधार देणारी हीच कोल्हापुरातील पहिली मुलींची शाळा. याच इतिहासाला उजाळा देणारं माझा महाराष्ट्र न्यूजचं हे विशेष वृत्त. जिथे अज्ञानाचे अंधकार होते तिथे ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या रूढी परंपरांना झुगारून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती. त्यांची जयंती हा स्त्री शिक्षणाचा आणि सामाजिक समतेचा सोहळा आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. यानंतर काही काळातच कोल्हापूर चर्च काउन्सिलची एस्थेर पॅटर्न गर्ल्स हायस्कूल ही शाळा सुरू करण्यात आली. हीच कोल्हापुरातील पहिली मुलींची शाळा. शाळेच्या स्थापनेला आता 152 वर्ष लोटली आहेत. रेव रॉयल गोल्ड वाइल्डर आणि त्यांची पत्नी हे अमेरिकन मिशनरी दाम्पत्य 1852 साली कोल्हापुरात आलं. प्रथम रंकाळा तलाव परिसरातील मिलिटरी कॅम्पमध्ये ही शाळा भरत होती. यावेळी वाइल्डनर यांची पत्नी तत्कालीन तिसरे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई आणि बाळाबाई यांना शिकवायच्या. हा काळ होता 1873चा. त्यावेळी समाजात स्त्रियांचं शिक्षण ही केवळ कल्पनाही असह्य मानली जात होती. त्यानंतर काही कालांतराने अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनरतर्फे 22शीतील तरुणी कोल्हापुरात दाखल झाली. तीच युवती म्हणजे एस्थेर पॅटर्न होय. येथे आल्यावर स्त्रियांमधील अशिक्षितपणाचं भयावह वास्तव पाहून त्यांनी शिक्षणाचा निर्धार केला. त्यानुसार मुलींची शाळा सुरू झाली. मराठी भाषा अवगत करून छोट्याशा झोपडीत शिक्षण सुरू करणाऱ्या या शिक्षिकेने समाजासाठी आपलं आयुष्य वाहिलं. मिसेस गोहिन यांच्यानंतर त्या 1892 साली शाळेच्या व्यवस्थापक आणि मुख्याध्यापिका झाल्या. सन 1903 साली कोल्हापुरातील ब्रिटिश पॉलिटिकल एजंटच्या पत्नीच्या हस्ते नागाळा पार्कातील बांधलेल्या या इमारतीचं उद्घाटन झालं. यावेळी शाळेचं नाव AP अर्थात अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशन असं होतं. कालांतराने त्याचं नामकरण रेव्हन्स मेमोरियल हायस्कूलमध्ये झालं. 29 नोव्हेंबर 1924 साली एस्थेर पॅटर्न यांचे प्लेगच्या आजारानं निधन झालं. त्यांचं पार्थिव न्यू शाहूपुरीतील वाइल्डर मेमोरियल चर्च कंपाऊंडमधील दफनभूमीत दफन करण्यात आलं. त्यांच्या स्मृती कायम चिरतरून राहाव्यात म्हणून शाळेला त्यांचं नाव देण्यात आलं. त्यांचा जन्मदिवस 16 ऑगस्ट आजही एस्थेर पॅटर्न दिन म्हणून शाळेत साजरा केला जातो. भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. सन 1921 मध्ये पहिली मॅट्रिकची बॅच बाहेर पडली. त्यावेळी किंडरगार्टन पासून प्राथमिक शिक्षण आणि हायस्कूलपर्यंत शिक्षण देणारी ही एकमेव शाळा होती. पुढे 1932 साली स्वातंत्र्याचं वारं वाहू लागल्यानंतरही या शाळेचं महत्त्व कमी झालं नाही. याच काळी कोल्हापूर स्टेटमध्ये मॅट्रिक्युलेशन परीक्षेत शाळेचा निकाल 100% लागला. त्यावेळी विद्यार्थिनींचा सत्कार दिवाण ऑफ कोल्हापूर सर रघुनाथराय सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याच काळात स्वर्गीय मिस एस्थेर पॅटर्न डे साजरा झाला. शाळेच्या कार्यक्रमात छत्रपती राजाराम महाराज यांनी टेबल आणि खुर्ची खास बक्षीस म्हणून दिली. ही भेटवस्तू आजही शाळेने जतन करून ठेवली आहे. अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेल्या या शाळेला शासनमान्य अल्पसंख्याक शाळा असा खास दर्जा देण्यात आला. उत्कृष्ट निकालाची परंपरा आजही आहे. शाळेत सुमारे 150हून अधिक पटसंख्या आहे. सद्यस्थितीत मुलींबरोबर मुलेही शाळेत शिकत आहेत. 1885 सालची कौले मिरवणारी ही ऐतिहासिक इमारत आजही दिमाखात उभी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून अशा कितीतरी मुलींच्या शाळा सुरू झाल्या. आज समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला स्थान, मान आणि महत्त्व मिळत आहे ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. सावित्रीबाईंच्या प्रत्येक पावलाने भारतीय समाजाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या, पण त्यांचं कार्य केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी विधवांसाठी आधार केंद्र उघडली, शेतमजुरांसाठी संघर्ष केला आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना तुमचंही अस्तित्व आहे याची जाणीव करून दिली. सावित्रीबाईंचं कार्य केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला प्रेरणा देणार आहे. सावित्रीबाई फुलेंनी दिलेला शिक्षणाचा दीप कधीही विझणार नाही. अशा या स्त्री शिक्षणाची धगधगती मशाल पेटवणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या 193व्या जयंतीनिमित्त माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे विनम्र मानवंदना. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.